शिवा धर्माचं पालन करायचं यासाठी आणि शिवाजी राजे लहानाचे मोठे झाले आणि माझ्या शिवराजानं सिलेक्शन चालू केलं स्वराज्यासाठी. सैनिकांचं सिलेक्शन, ऑडिशन चालू केलं, ऑडिशन, भरती चालू केली, भरती. मग कोण जवळ केला? मांग होता, महार होता, चांबार होता, कुंभार होता, सुतार होता, लोणी माळी होता, तेली होता, महार होता, चांबार होता, मराठी होता, बामण होता, मुसलमान होता, रंगारी होता, तेली होता, जंगलातला फासो पारधी होता, भिल्ल होता, पारधी होता. 18 पगड जाती धर्मातली माणसं माझ्या शिवाजीराजांच्या पदरी होती. लेकर सांभाळा थोडीशी. अशा जातीचा माणूस नव्हता की तो राजांच्या पदरी नव्हता. सगळ्यांना जवळ घेतलं आणि प्रॅक्टिस करायची ना, तयारी करायची. मग तलवार कशी चालायची, भाला कसा फेकायचा, बंदूक कशी चालवायची, सगळी तयारी. दांडपट्टा कसा चालवायचा. शिवाजी राजाने सगळ्या माणसांना घ्यावं आणि आपलं डोंगराच्या कोपऱ्यात जावं. पण त्यातला एक मर्दगडी त्याला डोंगराच्या पलीकडच्या उंचच्या उंच झाडावर बसवले असायचं झुडपामध्ये. कोणालाही तो दिसणार नाही, पण त्याला मात्र कामगिरी सांगितलेली असायची. त्याला एक सांगायचं, जर अनोळखी माणूस आतमध्ये येत असताना दिसला की मग मात्र कोकिळेचा आवाज काढायचा. आम्हाला खून पोहोचून जाईल कोणीतरी नवीन माणूस आला, आमचं शस्त्रास्त्र सगळं अडचणी टाकून देऊ आणि गोली दांडू, विटी दांडू बाहेर काढू, बॅट बॉल आम्ही बाहेर काढू. आतमध्ये खेळ शिवाजी राजाचा, त्यांच्या मावळ्यांचा चालू, प्रॅक्टिस चालू त्यांची. पण काय झालं काय कोणीतरी नवीन माणूस येत असलेला दिसला आणि नवीन माणूस येत असलेला दिसल्याबरोबर आवाज निघाला. शिवाजी राजाच्या कानावरती पोहोचला कोकिळ्याचा आवाज. लगेच गडबडीने सगळे शस्त्रास्त्र अडचणीत टाकले गेली. अडचणीतली खेळ बाहेर काढला गेला. लगेच कोणी लपाछपी खेळताय, कोणी कबड्डी खेळताय, कोण बॅटबॉल खेळताय, तर कोण विटी दांडू खेळताय. समोरून आलेला माणूस माझ्या वयाचा असावा, माझ्यापेक्षा लहान वयाचा असावा. राजांच्या मोर गेला. राजाने पाहिलं त्याला, पण न पाहिल्यासारखं केलं. त्यांचा खेळ चालू. राजांना तो म्हणतो, राज मला बी घ्या की तुमच्या खेळात. काय येत रे तुला? राज बघा, गोली दांडू खेळायला येतं, लपाछपी खेळायला येतं, हुतुतू खेळायला येतं, राजा शिवना पाणी खेळायला येतं, बॅटबॉल खेळायला येतं, राजा पवायला बी येतं, राजा पळायला बी येतं. राज कोणी आडवा आलं तर मुंडक बी कापायला येतं. मुंडक कापायला येतं म्हणल्याबरोबर राजाने ओळखलं काहीतरी वेगळी भाषा आहे, वेगळा पराक्रम याचा. राजांना कळालं हा काहीतरी प्रज्ञाचक्षु माणूस. ठीक आहे चालेल, ये उद्या ये. नाही एक काम कर, परवा ये, परवा. ठीक आहे राजा येतो. विठाला विठाला राजांपासून तो माघारी निघाला. माघारी निघाल्याबरोबर राजाला सांगू लागला. राजा एक सांगायचं होतं, ते झाडावर कोकिळाचा आवाज काढायला माणूस बसलाय नव्ह तुम्ही, त्याला सांगा एवढ्या कडक उन्हाळ्यात कोकिळा ओरडत नाही, त्याचा ऋतू यागळा आहे. नाही म्हणजे कसं आहे, समजदार माणूस एखादा शत्रूच्या यायचा आयतं का बसला जाताल ना राजा, म्हणून सांगितलं. त्याला जरा समजून सांगा, दुसरा उंदरा मांजराचा आवाज काढ. राजाने त्याला ओळखलं. इकडे इकडे इकडे, तुझं नाव काय र? माझं नाव भैरोबा. राजम्या रामोशी जातीचा आहे, जमल तुम्हाला? अरे जातीचं काय घेऊन बसलास भैरोबा? अजून काय येतं तुला सांग. राज मला पशुपक्ष्यांचे आवाज काढायला येतात, माणसाचे आवाज काढायला येतात. आणि राज 10 मिनिटात जर गेलो माघारी आलो ना, तुम्ही बी मला ओळखणार नाही असं वेषांतर करतो. काय? राजाने त्याची परीक्षा पाहिली, परीक्षेत पास झाला, त्याचं सिलेक्शन स्वराज्यात झालं. आणि तोच बहिरोबा आमच्या छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यातला भविष्यातला बहिर्जी नाईक ठरला. गुप्तहेर खात्याचा प्रमुख ठरला. त्याचं खातच गुप्त. गुप्त खातच कसं त्याचं? गुप्त. त्याचं काम हे गुप्त. त्याचा कधी सत्कार झाला नाही, त्याचा कधी 10 लोकात मान सन्मान झाला नाही. एकांतात राजाने सत्कार केला असेल, पण हजारो लोकात जसा बाकीच्या मावळ्यांचा सत्कार झाला तसा सन्मान त्याचा हजारो लोकात झाला नाही. का? कारण तू गुप्तहेर आहेस हे आपल्याही माणसाला कळता कामा नाही. एवढी गुप्तता. ना कीर्तीचा मोह, ना नाव मोठं होण्याचा मोह,
फक्त व्हिजन टार्गेट एक, स्वराज्य स्वराज्य आणि स्वप्न फक्त स्वराज्य. जातीपातीतली माणसं राजांचे मोर आले, राजे म्हणले काय त्याला? बैरजी नाही का म्हणले का? आय एम सो सॉरी बैरजी, मी तुला स्वराज्यात घेतलं असतं बरं का, पण मला घेता येणार नाही. तुला आरक्षण आहे का? नाही म्हणजे तुला जर आरक्षण असेल, आरक्षणाचं प्रमाणपत्र असेल तर मी स्वराज्यात दाखल करू शकतो. आहे का तुझ्याकडे? गुणवत्तेच्या जोरावर माझ्या शिवाजीराजांनी माणसं निवडली म्हणून स्वराज्याचा भगवा फडकला. आज आरक्षण कागदपत्र बघायचे बिना अकलीचं का असताना 50% येतोय, मग ये ना तक्त तुझंच ये. सर, भारत देश आपला 50% विज्ञानाच्या बाबतीत पाठीमागे, 50 वर्षानं 50%. अमेरिका, थायलंड, हाँगकाँग, बॉंगकाँग, जपान, इटली, दुधाची किटली, फ्रान्स, हे बाकीचे देश आहेत ना, हे 50 वर्षानं विज्ञानाच्या बाबतीत आजही पुढे आहेत. याचं काय कारण? याचं एकच कारण, आणि या देशाला पुढे नेलं कुणी? याचं एकच कारण, या देशामध्ये शास्त्रज्ञ 60 ते 70% शास्त्रज्ञ आपल्या भारत देशातले. ही कौतुकाची गोष्ट नाहीये. मला सांगा, तुम्ही जर मुलगा जन्माला घातला, लहानाचा मोठा केला, तो नोकरीला लागला, तो धंद्याला लागला, त्याच्या येणाऱ्या पैशाचा उपयोग शेजारच्याला का तुमच्या घराला? कोणाला? घराला. मग आपला मुलगा आपल्या देशात जन्म घेतो आणि आज तिकडचे डॉलर कमवतो, तिकडे बायको घेऊन जातो, तिकडे राहतो, आणि तुमचा बाप इथं मरून पडलेला महिना झाला सोडून मिळालेला कळत नाही, फोन पे वर पैसे पाठवतो, महानगरपालिकेला सांगतो आय एम सो सॉरी पॅकेज मोठं आहे सर, काय सुट्टी देत नाहीत, झाले गेले मेले संपून गेले, आता काय करू, दशकरीला आम्ही येण्याचा प्रयत्न करू, आम्ही फोन पे तुम्हाला पैसे करतो, त्यांना तिकडेच काढी. आज आमची मुलं दुसऱ्या देशात शास्त्रज्ञ म्हणून गेली आणि 50 वर्ष बाकीच्या देशाला पुढे घेऊन गेली. आज आमच्या राज्यकर्त्यांनी, आज आमच्या प्रशासनाने, आज आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आज आमच्या टॅलेंट मुलांना योग्य त्या खुर्च्या, योग्य ती जागा, योग्य तो पगार, योग्य तो मान सन्मान दिला नाही. याचा हात तोटा आहे, तोटा. बाळासाहेब महाराज, हा तोटा आहे. क्वालिटीच्या मुलाला क्वालिटीची खुर्ची द्या. आजही आमचा अखंड भारत वर्ष अखंड पृथ्वीवरती राज्य करील, हो, आजही करील. पण नाही, आम्हाला तसं नाही करायचं सरपंच, आम्हाला तसं नाही करायचं. आम्हाला बिनअकलीच्या खुर्चीवर बसायचे आणि क्वालिटीचे झाडू मारायला पाहिजे. वाक म्हणलं की वाकला पाहिजे, झोक म्हणलं की झोकला पाहिजे, जा म्हणलं की गेला पाहिजे. काय क्वालिटी निर्माण करणार? अशी बिनअकलीची जर महाराजांनी जर माणसं भरली असती ना स्वराज्यात, कवाच गरदाडात गेला असतं स्वराज्य. कधीच. सगळ्या 18 पगड जाती धर्मातल्या माणसाला एकत्र केलं आणि नुसतं सांगू नका माझ्या बरोबर राहताल म्हणून, चला माझ्या बरोबर. 50 सगळे मवळे घेतले राजांनी, सगळ्यांनी घोड्यांच्या टापांना टाच मारली बरं का वैभवराव, आणि घोड्यांच्या टापांचा आवाज सरळ निघाला. हे आताचा पुनवडी, पुणे, पुनवडीच्या पलीकडचा असलेला भोर तालुका आणि साताऱ्याच्या अलीकडे असलेला वाई तालुका, वाई आणि भोर या दोन्ही तालुक्याच्या मस्तकावरती एक डोंगर आहे, ज्या डोंगरावरती बसलाय हर हर महादेव, ज्या महादेवाचं नाव आहे रायरेश्वर. राजाने या सगळ्या सवंगड्याला घेतला. पावसाळ्याचे दिवस असावेत, राजाने घेतला आणि सगळे निघाले रायरेश्वराच्या दर्शनाला. 18 पगड जाती धर्मातली सगळी माणसं रायरेश्वराच्या मारा गेले. 65 वर्षाचे बाजी पासलकर नावाचे त्यांचे मित्र होते शिवाजीराजाचे. किती वर्षाचे? 65. बाजी काका अशा गर्दीच्या माग आणि राजा सवंगड्याला बोलतात, मर्दा हो, आज पावतर चाकरी सुलतानी सत्तेची केली तुमच्या आमच्या बापजाद्यानं, आम्हाला नाही करायचे. आणि ज्यांना ज्यांना करायचे असेल त्यांनी आत्ताच वाट दावा.
निघा माघारी. पण ज्यांना ज्यांना वाटतं ना या कोल्ह्या कुत्र्यांची चाकरी करायची नाही, त्यांनी आमच्या बरोबर यायचं आणि महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून आज शपथ घ्यायची. वय वर्ष 12. बाजी पासलकर पाठीमाग. का हो काका, तुम्हासनी नाही वय साम्राज्य निर्माण करायचं? अरे शिवा असं कसं बोलतो? करायचं की ए पोरं वा मोर, ए वार पोरं वा मोर वा. माझ्या शिवाजीराजाने महादेवाच्या पिंडीवर हात ठेवला. 18 पगड जाती धर्मातल्या माणसाच्या मानवतेच्या हाताचा पहिला किल्ला महादेवाच्या रायरेश्वराच्या पिंडीवर जन्माला आला. आणि राजा महादेवाला बोलतात, हे शंभो शिवशंकरा, हे देवादिदेव महादेव, आम्ही 18 पगड जाती धर्मातले मराठे आज तुझ्या साक्षीरा वैकुंठीचा आनंद इथे पृथ्वीवरती नांदायला यावा म्हणून आज आम्ही तुझ्या साक्षीने इथे शपथ घेतो आहोत. स्वराज्य निर्मितीसाठी आपण आम्हास पाठबळ द्यावे. आमचा शिवराजा होता. 18 पगड जाती धर्मातली सगळी माणसं एकत्र केली, महादेवाच्या पिंडीवर हात ठेवला. चॅलेंज केलं. चॅलेंज, स्वतःला चॅलेंज करा रे मुलांनो मुलींनो, स्वतःला चॅलेंज करा. आपल्याला काय व्हायचं हे चॅलेंज करा. शिवाजीराजांनी 11-12 वर्षाचे असताना शिवाजीराजांनी स्वतःला ठरवलं, मला स्वराज्य निर्माण करायचंय. आज आपण ठरवा आपल्याला काय व्हायचंय. डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, पायलट व्हायचंय, शिक्षक व्हायचंय, प्राध्यापक व्हायचंय, पोलीस व्हायचंय, आर्मीमध्ये जायचंय, काय व्हायचंय काय आज ठरवा. गावकरी आपली मुलं झोपल्यावर स्वप्न बघतील. सपने वो नहीं होते जो नींद में आते हैं, सपने वो होते हैं जो कभी जिंदगी में नींद ही नहीं आने देते. झोप उडवली राजाने, आपली झोप उडवली आणि आपल्या सगळ्या मवळ्यांची उडवली. आणि त्यांना सगळ्यांना एकच सांगितलं, ऐका, देव देश धर्म संसार प्रपंच होत राहील, संसार प्रपंच होत राहील हे लक्षात घ्या. पण आता मात्र संसार प्रपंच करता करता